राजकारणातील एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे। लोकसभा निवडणुकीनंतर आता पहिल्यांदाच महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे। ही पत्रकार परिषद अतिशय महत्त्वाची आहे, कारण लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला खूप चांगले यश मिळालं आहे। यानंतर आता लगेच काही महिन्यांनी राज्यात विधानसभेची निवडणूक पार पडणार आहे। या निवडणुकांसाठी महाविकास आघाडीच्या गोटात मोठ्या घडामोडी घडण्याची चिन्ह आहेत। विशेष म्हणजे महाविकास आघाडीच्या विविध पक्षाच्या नेत्यांकडून विधानसभेच्या जागांबाबत वेगवेगळे धडे केले जात आहेत। जागा वाटपाबाबत मवियात कोणतीही चर्चा झालेली नसताना महाविकास आघाडीचे नेते माध्यमांसमोर जागांबाबतची भूमिका मांडून मोकळे होत आहेत। यावरून काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या नेत्यांमध्ये वाकयुद्ध देखील रंगलेलं बघायला मिळालं। यानंतर आता महाविकास आघाडीच्या तीनही प्रमुख पक्षांची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। महाविकास आघाडीची उद्या मुंबईत दुपारी 2 वाजता वाय.बी. चव्हाण सेंटर येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे असे तीनही महत्त्वाचे नेते पत्रकार परिषदेत संबोधित करणार आहेत। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्याच्या पत्रकार परिषदेत महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र लढू असं हे नेते सांगू शकतात। त्याचबरोबर इतर मुद्द्यावर देखील नेते मंडळी महत्त्वाच्या घोषणा करण्याची शक्यता आहे।